विठ्ठल भाडमुके न्यूज 24 महाराष्ट्र लाईव्हच्या महाराष्ट्र कट्टा या विशेष कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्या कट्ट्यावर विशेष पाहुणे जे आलेले आहेत ते लखन कुमावत सर. नमस्कार. नमस्कार. लखन कुमावत हे व्यक्तिमत्व थोडंसं वेगळं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रात त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यामुळेच त्यांना आपण या कट्ट्यावर आमंत्रित केलेलं आहे. मी लखन कुमावत यांच्याकडे जातो. खरं तर या कट्ट्याचं आपलं वैशिष्ट्य असं आहे की जी लोक सर्वसामान्य घरातून आलेली आहेत त्यांनी काहीतरी समाजासाठी वेगळं काही योगदान दिलेलं आहे आणि त्याच लोकांना आपण या ठिकाणी बोलवत असतो. खरं तर मी पहिल्यांदा तुमच्याकडे जातो. तुमचा एक प्रवास कसा आहे तो प्रवास एकदा आपल्या प्रेक्षकांना सांगा. विशेष म्हणजे एक व्यक्ती जेव्हा राजकीय क्षेत्रात काम करतो तेव्हा साहजिक लोकांना प्रश्न पडत असतो का हा व्यक्ती कुठून आलेला आहे, याचं काम कसं आहे. तुमचा थोडक्यात प्रवास आपल्या प्रेक्षकांना सांगा. नमस्कार. मला या ठिकाणी आपण बोलवलं. मुळात म्हणजे माझा राजकीय प्रवास जर सांगायचा ठरला तर मी ऍक्च्युली 30 वर्षापासून म्हणजे जवळपास माझा जन्म याच ठिकाणी झालेला आहे. आणि ज्या वेळेला मी राजकीय सुरुवात केली त्यावेळेला मी एक साधारणतः 10 मूळ गाव कोणतं? माझं मूळ गाव चाळीसगाव. हा, चाळीसगाव मधनं माझ्या आई वडिलांचं ते गाव होतं. परंतु मी याच ठिकाणी म्हणजे जन्मभूमी कर्मभूमी माझी नाशिकच आहे असं नंतर काही अडचण नाही. आणि त्यानंतर ज्या वेळेला मी 10 वर्षापूर्वी सुरुवात केली की आपण राजकीय क्षेत्रात गेलो पाहिजे, पण मी हे विचार करण्यापेक्षा ते माझ्या अंगातच बाळगडू पहिलेच होतं असं आपण समजलं पाहिजे. कारण मी असं ठरवून स्पेशली या ठिकाणी आलेलो नाही, तर ते माझ्याकडनं काही गोष्टी घडत गेल्या, मी इथपर्यंत पोहोचत गेलो असं आपण म्हटलं पाहिजे. मी माझी कारकिर्दीची सुरुवात होती, मी 10 वर्षापूर्वी कंपनीमध्ये कामगार म्हणून कार्यरत होतो. 12-12 तास कंपनीमध्ये काम करून आणि म्हणजे अगदी फाउंड्रीमध्ये असेल किंवा रबरमध्ये असेल सगळ्या प्रकारचे काम करून मी माझं सामाजिक कार्यही करत राहिलो. आणि हळूहळू आई वडील काय निमित्ताने इकडे आले होते नेमके? उदरनिर्वाहासाठी स्पेशली असं हो. कारण आता गावामध्ये भरपूर लोक असे आहेत की त्यांचे गावामध्ये काही स्वतःचं उदरनिर्वाहासाठी साधन नसतात. त्या निमित्ताने ते 30-35 वर्षापूर्वी ज्यावेळी नाशिकला स्थायिक झाले, अंबड लिंक रोड येथील जाधव संकुल याच ठिकाणी जवळजवळ 30 ते 35 वर्षापासून आम्ही वास्तव्याला आहोत. आणि त्या ठिकाणीच जन्मभूमी आणि कर्मभूमी ही समजून आपण त्या ठिकाणी कार्यरत आहोत. पण तुमचं सामाजिक काम तर आहेच, मात्र तुमचा राजकीय प्रवास कसा सुरू झाला? कारण तुम्ही सध्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये कार्यरत आहात आणि एक निष्ठ शिवसैनिक म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं. मात्र तुमचा हा प्रवास कसा झाला? म्हणजे नेमकं कोणाला आदर्श मानून तुम्ही राजकारणात आलात? बरोबर. सध्या म्हणजे मी ज्या वेळेला राजकारण स्टार्टअप केलं त्या दिवसापासून तर आजपर्यंत आणि भविष्यातही हाही त्याच ठिकाणी राहणार, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये. विषय त्या ठिकाणी असा होता की मी ज्या वेळेला शाळेमध्ये होतो किंवा कॉलेजमध्ये असेल त्यावेळेला भारतीय विद्यार्थी सेनेमध्ये मी प्रवेश केलेला होता. आणि त्या शाखा प्रमुखापासून विभाग प्रमुखापासून मी फादर बॉडीमध्ये मग उपविभाग प्रमुख, आज सातपूर विभाग संघटक म्हणून कार्यरत आहे. आणि मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे की ते मी असं ठरवून काही स्पेशली केलेलं नाही. माझ्याकडनं सामाजिक काम होत गेले, पक्षाने मला संधी दिली आणि मी त्या संधीचं सोन्यात रूपांतर करण्याचा प्रयत्न करत आहे. पण तुम्ही पक्षाने तुम्हाला संधी दिली, पण मात्र एकीकडे अनेकांमध्ये चर्चा आहे किंवा असं बोललं जात आहे की कुठेतरी आपल्याला जर राजकीय एखाद्या पक्षात काम करायचं असेल तर आपल्याकडे आर्थिक पाठबळ आवश्यक असतं. तुम्हाला याचा काही अनुभव आला का? असा 100% खरी गोष्ट आहे. राजकीय पक्षात तुम्ही कुठल्याही पक्षामध्ये काम करा, ज्या वेळेला तुम्ही स्टार्टअप करणार त्यावेळेला निगोशिएशन तुमच्याविषयी भरपूर होणार की तुमच्या पाठीमागे साम दाम दंड भेदपैकी आर्थिक हे सगळ्यात मोठं पाठबळ असतं. आणि आर्थिक पाठबळ लागण्याचं कारण असं आहे, एक साधा हिशोब आहे. ज्या वेळेला तुम्ही महानगरपालिकेचं इलेक्शन लढताय म्हणजे नगरसेवक व्हायचं, आज प्रॅक्टिकली बोलतो मी, जरा तुमच्या कट्ट्यावर जरा मन मोकळ्या गप्पा माराव्या म्हणून बोलतोय. आजची परिस्थिती अशी आहे की साधारणतः एखादा प्रभाग झाला तर निवडून येण्यासाठी संख्या 10,000 लागते. मतदान संख्या आहे किंवा मतदान आपल्याला 10,000 पडलं पाहिजे किंवा कमीत कमी 7-8 हजारापर्यंत पडलं पाहिजे. त्यातल्या तुम्ही मनापासून जपलेले लोक 2,000-4,000 असावे. आणि पण उरलेल्या लोकांचं मग काय करायचं? पण तो खर्च झाला तुमचा. त्याच्यानंतर तुमच्या ज्या वेळेला तुम्ही प्रचार यंत्रणा राबवता, तुमच्या कार्यालयीन खर्च असतो, त्यानंतर तुमच्या रॅल्या, तुमचे ते खानपान, बाकीच्या सगळ्या गोष्टी जर एकूण प्रॅक्टिकल विचार केला तर तो कोटीच्या घरात जातो. आणि मानधन नगरसेवकाला जर समजा 20-25 हजार असेल तर तो लिगली मार्गाने जर गेला तर 100% त्याचं जे टाकलेले पैसे आहेत ते सुद्धा त्याचे निघणार नाहीत. म्हणून बऱ्यापैकी लोकांचं म्हणणं असं असतं की तुम्ही का म्हणून या गोष्टीमध्ये येतात. परंतु आपल्याला एक राजकीय, आपला हा काय व्यवसाय नाहीये, राजकारण हे आपला छंद आहे आणि तो जोपासण्याचा आपण प्रयत्न करतो. बाकी आपण आपलं चांगलं काम करत राहा
जनता तुम्हाला मतदान रूपी आशीर्वाद जेव्हा देईल त्यावेळेला हे सगळं साम दाम दंड भेदापैकी सगळ्या गोष्टी आपल्याकडे असेल किंवा नसेल, पण जनता ही जनार्दन असते, जनता ठरवेल त्याप्रमाणे आपण पुढे जाऊ. पण मग आता तुम्ही प्रभाग क्रमांक 26 मधून तयारी करतायत असंही आम्हाला समजलं. नेमकं काय अजेंडा असणार आहे आपल्या पक्षाचा, काय अजेंडा असणार आहे, तुमचं कोणती ध्येय धोरणं घेऊन, कोणते प्रश्न तुम्ही जनतेचे घेऊन समोर जाणार आहात निवडणुकीच्या? निवडणुकीत जाण्याच्या अगोदर सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपण शिवसेना हा जो पक्ष आहे तो फक्त 8-15 दिवसासाठी किंवा महिन्याभरासाठी राजकारण करत नसतो. त्याचं जे मुख्य उद्देश म्हणजे 80% समाजकारण, 20% राजकारण. या बाळासाहेबांनी दिलेल्या वचनाप्रमाणे शिवसैनिक हा 5 वर्ष कार्यरत असतो. त्यामुळे स्पेशल निवडणुकीची तयारी करण्यासाठी वेगळं काही करावं लागतं. पण आता शिवसैनिकांमध्ये फूट पडली आहे, पण त्याचा काही परिणाम होऊ शकतो किंवा नाही होऊ शकत, पण आपलं कार्य आपण करत राहणं. मी तुम्हाला बोलल्याप्रमाणे जनता जनार्दन असते, ती ठरवते काय करायचं. थोडक्यात तो प्रश्न तर आपण घेऊच. एक तुम्हाला काय वाटतं, एक तरुण नेतृत्व म्हणून तुम्ही सध्या जे राजकारण सुरू आहे त्याच्याकडे कसं बघता? नेमकं तुम्हाला काय वाटतं, हे राजकारण खरंच एक महाराष्ट्राला सुसंस्कृत आपण राजकारण म्हणतो, महाराष्ट्राचं राजकारण, पण त्याच महाराष्ट्रामध्ये सत्तेसाठी असे हेवेदावे आपल्याला दिसत आहेत. एक तरुण आणि तुम्ही जे राजकारणात उतरू पाहताय, कसं वाटतंय तुम्हाला? राजकारणामध्ये काही परंपरा जपल्या गेल्या पाहिजे. आपल्याला यशवंतराव चव्हाणांसारखा, पवार साहेबांसारखा, बाळासाहेब ठाकरेंसारखा आणि अनेक असे जे नेते होऊन गेले, गोपीनाथ मुंडे साहेब असतील, नितीन गडकरी आहेत, असे काही लोक आहेत की ते फक्त राजकारणाला राजकारण न समजता त्याला समाजकारणाचा जो केंद्रबिंदू मानून जे काम करत होते, त्या गोष्टीला कुठेतरी फाटा देण्यासारखा हा विषय आहे. म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेणं ही गोष्ट आता योग्य नाही, परंतु जे राजकारण चाललंय त्याचं ज्या सामान्य जनतेत आपण वावरतो तर त्यांच्या हिशोबाने हा राजकारणाचा खेळ खंडोबा झालेला आहे किंवा राजकारणाची खिचडी झालेली आहे. आज कोण या ठिकाणी आहे तर उद्या तो कुठल्या ठिकाणी जाईल याची शाश्वती राहिलेली नाही. त्यामुळे लोकांनी कोणाकडे कसं बघावं याचा सुद्धा एक आता विचार पडलाय प्रत्येक गोष्टीचा, की आता हे कसं होणार आहे. तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून काम करताय, तुम्हाला काही ऑफर मिळाली? ती तर एक हसायसारखी गोष्ट आहे, कारण ऑफर ही राजकीय क्षेत्रात असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला येत असते. स्पेशली मी काय खूप मोठा माणूस म्हणजे मला ऑफर येईल असं काही नाही, परंतु राजकीय ऑफर खूप येतात, पण तुम्ही ठरवायचं असतं. तुम्ही बिनबुडाचं भांडं होणं किंवा तुम्ही एक ठिकाणी जिथं आहात तिथं जर तुम्ही काही चांगलं करू शकला तर तो प्रयत्न आपण करत राहावा, असे माझं मत आहे. आता मी तुमच्या त्या प्रश्नाकडे येतो, काय अजेंडा घेऊन आपण म्हणजे खरं तर सातपूर असेल, तुमचा सिडको परिसर असेल, अनेक प्रश्न आहेत त्या ठिकाणी जनतेचे, अनेक प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून सुटलेले नाहीत. नेमकं तुमचं काय अजेंडा असणार आहे, कोणते प्रश्न घेऊन आपण आता निवडणूक लढणार आहात? सर्वात पहिले तर जनतेला हा जो मी तुम्हाला हिशोब सांगितला, जो कोटीच्या हिशोबात जातोय आणि नगरसेवकाला 20,000 मानधन आहे, हे लोकांपर्यंत मी पोहोचवणार आहे. की ज्या वेळेला एखादा व्यक्ती राजकीय क्षेत्रात उभा असतो तर त्यावेळेला त्याचं, मी तुम्हाला बोलल्याप्रमाणे, लोक त्याचा आर्थिक पाठबळाचा विचार जेव्हा करतात, तर ज्या वेळेला मी जनतेला हा हिशोब विचारेल की ज्या वेळेला कोणी 80 लाख रुपये किंवा 1 कोटी रुपये त्यामध्ये इन्व्हेस्ट करल आणि त्याला 20,000 22,000 मानधन गुणिले 12 महिने जर धरला तर तो साधारणतः 2,40,000 इंटू 5 वर्ष 24-25 असे म्हणजे 12 लाख रुपये जर त्याला त्यातून मिळणार असेल, तर कोण असा मूर्ख मनुष्य आहे तो फक्त जनतेची सेवाच करेल? तर त्याला इनडायरेक्टली भ्रष्टाचार हा विषय जरी लोक म्हणजे कुठेतरी जनतेची चूक होती असं? जनतेची चूक, ज्या ठिकाणी जनता सुज्ञ आहे, जनतेची चूक होते नाही होते, परंतु जी आतापर्यंतची जी परंपरा चालली ती थोड्या पद्धतीने कशी बदलू शकेल यासाठी लोकांमध्ये जाऊन त्यांच्या हॅमरिंग करून त्यांना की अशा अशा पद्धतीने तुम्ही तुमचे पैसे वाचवू शकतात की भविष्यातले, की जे तुमचेच पैसे आहे पण ते आज कोणाच्या तरी दुसऱ्याच्या खिशात जात आहे. तर आजच्या या 500, 1000, 2000 लक्ष्मी दर्शनामुळे उद्याचं जे 5 वर्षाचं तुमचं पूर्ण गणित आहे, प्रभागाचं असू दे, आमदारकीचं असू दे किंवा खासदारकीचं असू दे, जे बिघडतं तर ते कसं कंट्रोल करता येईल यासाठी आपला प्रयत्न असेल. सातपूर आणि अंबड हा जो भाग आहे हा कामगार वस्तीचा परिसर आहे. यामध्ये गटर, वॉटर मीटर हे पारंपरिक काम आहेत. ते तर काम आयुष्य दैनंदिन पद्धतीने होतच राहणार आयुष्यभरच, पण कामगारांचा मुख्य मुद्दा म्हणजे बेरोजगारी असेल किंवा नवीन कंपन्या, नवीन उद्योग या ठिकाणी कसे आणता येईल यासाठी हे करणं असेल, किंवा गुन्हेगारीच्या प्रमाणात आता वाढते आहे, गुन्हेगारी कंट्रोल करण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून पोलीस स्टेशनवरती किंवा वरिष्ठ पातळीवर. आता तुम्ही जे बोलले की लोकांचं मत असं आहे की प्रत्येक उमेदवार ज्या वेळेस निवडणुकीमध्ये उभे राहतो त्यावेळेस तो हेच प्रश्न सांगतो किंवा याच गोष्टी करतो की मी हे सर्व करेल, मात्र ज्या वेळेस आम्ही एखाद्याला निवडून देतो त्यावेळेस त्याचं दुर्लक्ष कुठेतरी होते. नाही,
त्या लोकप्रतिनिधीला शिव्या घालून काहीच उपयोग नसतो. मी तुम्हाला इनडायरेक्टली शॉर्टकट मध्ये सांगितलं का खर्च वजा तुमचा प्रभागाचा त्याचा वैयक्तिक जो काही खर्च आहे तो जर तुम्ही वजा केला तर त्याच्या हातात काय येणार आहे? त्याला दुसऱ्या गोष्टीकडे लक्ष करून दुर्लक्ष करणंच करणे. त्यामुळे तो ह्या गोष्टीकडे वळण्यापेक्षा तो पहिले साधारण स्वतःचं हित बघतो. स्वतःचं हित बघून मग वार्डाचं हित त्याचं बघणं, यात माझ्या मते, मला कोणी वाईट बोललं तर चालेल, पण माझ्या मते त्या लोकप्रतिनिधीची यामध्ये 100% चूक धरता येणार नाही. यामध्ये कुठेतरी 10-20% जनता ही त्या गोष्टीला कारणीभूत असते. कारण सुज्ञ जनता ही चांगल्या प्रकारे सकाळी 7ला जाऊन मतदान करते. मी अशा काही बरोबर. गोष्टी बघितलेल्या आहे का 5-5, 6-6 वाजेपर्यंत काही ठिकाणी एखाद्याचं अनौपचारिकरित्या काही कामानिमित्त ठीक आहे तो 6 वाजता, परंतु काही ठिकाणी 6-6, 7-7 वाजेपर्यंत काही प्रभागांमध्ये मतदान होतं. त्याचं ते वेगळ्या प्रकारे होतं आणि वेगळ्या प्रकाराने होतं. त्यामुळे ह्या गोष्टी जर जपल्या तर आपण त्या नगरसेवकाला जर तुम्ही व्यवस्थितरित्या जर कॅल्क्युलेशन करून सगळ्या गोष्टी जर केल्या तर तुम्ही 5 वर्ष त्याला जबाबदार धरून त्याची गच्ची पकडून तुम्ही त्याचं काम करू शकता. लखन कुमावत यांना सिडको वासियांनी निवडून दिलं तर 3 गोष्टी अशा कोणत्या आहेत की लखन कुमावत त्याला प्राधान्य देतील? म्हणजे जनतेच्या कोणत्या समस्या आहेत? मुळात म्हणजे हा प्रभाग 26 जो आहे तो सातपूर विभागामध्ये येतो आणि सातपूर विभागामधले मी तुम्हाला ज्याप्रमाणे बोललो की कामगार वस्ती असल्यामुळे कामगारांचे प्रश्न असतील किंवा तुमचे रस्ते, पाणी, वीज ह्या गोष्टी तर कॉमन असतात, या मूलभूत गरजा आहेत. आणि गुन्हेगारीसाठी आपण लोकप्रतिनिधी म्हणून वरिष्ठ पातळीवर जाऊन त्या गोष्टीसाठी काही करू शकतो का? आता मध्यंतरी आमच्या काही लोकप्रतिनिधींनी जाऊन अंबड पोलीस चौकी, एक समांतर पोलीस चौकी, अंबड पोलीस स्टेशनला समांतर पोलीस चौकी चालू केली. या निमित्ताने अनेक गोष्टी चांगल्या घडल्या. जे चांगलं आहे त्या चांगल्या कामाचं कौतुक पण आपण केलं पाहिजे की अशा पद्धतीने जरी समजा नगरसेवकाचे कार्यक्षेत्र मर्यादित असतं किंवा त्याचं अधिकार मर्यादित असतात, परंतु वरिष्ठ पातळीवर जाऊन गुन्हेगारी रोखण्यासाठी आपण वरिष्ठांचा सल्ला घेऊन काय करू शकतो यासाठी आपण काही प्रयत्न करू. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी महिला आमच्या भागामध्ये खूप अशा आहेत की दोघं कुटुंबातले नवरा आणि बायको दोघं लोक कंपनीमध्ये कामाला जातात. त्यामुळे घरामध्ये मुलं असतात. त्यांच्यावरती संस्कार चांगले व्हावे म्हणून आईने घरात असलं पाहिजे. तर मग आईची परिस्थिती तशी नसते की तिला बिचारीला कंपनीत जाऊन रोजगार मिळवावाच लागतो, तेव्हाच त्यांचं ते पूर्ण घर चालू शकतं. यासाठी जर आईला घरी ठेवून त्यांना जर महिलांना गृह उद्योग किंवा त्यांना घरच्या घरी असं काहीतरी कमवण्याची संधी जर आपण त्यांना जर मिळवून देता आली तर माझा तो प्रयत्न असणार आहे बचत गटाच्या माध्यमातून महिलांना काहीतरी काम घरी जर दिलं तर त्या निमित्ताने ती आपल्या घरी पूर्ण वेळ लक्ष देऊ शकेल आणि आपल्या मुलाबाळांवरती संस्कारही तिला चांगले देता येईल. या निमित्ताने उद्याची घडणारी जी पिढी आहे तिच्यावरती संस्कार चांगल्या पडल्यामुळे गुन्हेगारीचं पण प्रमाण कमी होऊ शकतं. अच्छा, पक्षाकडून जर आपल्याला तिकीट नाही दिलं, उमेदवारी नाकारली तर आपण अपक्ष म्हणून लढणार अशी देखील चर्चा आहे. पण मी सहसा 99% पक्षाकडे माझी उमेदवारी मागेल आणि पक्षाकडनं ज्याप्रमाणे मी जे काम करतो आहे पक्षासाठी किंवा तो माझा अधिकार असं समजून मी पक्षाकडेच भांडेल आणि 99% प्रयत्न करेल की माझ्या पक्षानेच द्यावा. मग तो जरतरचा पुढचा प्रश्न पुढे बघूया. तुम्ही सामाजिक क्षेत्रात चांगलं काम करताय, नेमकं हा वेळ कसा काढला जातो तुमचा? एक म्हणजे घरचं काम असतं किंवा इतर देखील आपण राजकीय क्षेत्रात चांगलं काम करताय, त्यात आपलं सामाजिक क्षेत्र अधिक त्याच्याकडे प्राधान्याने आपण बघता. नेमका हा वेळ कसा साधला जातो नेमका? मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे माझ्या जन्मतच माझ्यात बाळकडू असावा की मला समाजकारणाची आवड आहे. विषय असा आहे की मी ठरवून कुठलंही काही नियोजन करत नाही. जी गोष्ट समोर आली, आपल्याला छंद आहे, ते आपला व्यवसाय नाही असं समजून मी ती गोष्ट करत असतो. जी गोष्ट आवडली त्या ठिकाणी, मग भले कोरोनाच्या काळामध्ये ज्या वेळेला एक माणूस दुसऱ्या माणसाला मदत करू शकत नव्हता आणि सहसा लोक आपले क्वारंटाईन राहून घरामध्ये बंदिस्त होते, त्या काळामध्ये जर कुठला व्यक्ती जर कोरोना झालेला असला तर मी माझ्या स्वतःच्या गाडीमध्ये टाकून त्यांना हॉस्पिटलला नेलेलं आहे. त्यामुळे मी तेवढा रिस्क घेऊ शकतो असं समजूनच मी कुठलंही कार्य करत असतो. आयुष्य आपल्याला दिलेलं आहे, आपलं व्यवसाय असो, आपलं दैनंदिन गरजा असो, त्या काढून आपण समाजकारणाला वेळ दिला पाहिजे किंवा तो दिला जातो आपोआपच छंद म्हणून. घरातून आईचा किंवा तुमच्या पत्नीचा कसा पाठिंबा मिळतो यासाठी? आई आणि पत्नी या दोन्हींना माहित असेल की माझा मुलगा किंवा माझा नवरा हा कुठल्याही चांगल्या माणसाला मदत करणार असेल तर त्याला त्यांचा सपोर्टच असतो. आजपर्यंत घरून मला कुठल्याही त्या कामासाठी कधी विरोध झाला नाही आणि आपण आपलं कुटुंब सांभाळून जर तुम्ही समाजकारण राजकारण करत असाल तर मला वाटत नाही की कधी कुठल्या घरातले लोक विरोध करत असावे. कारण येणाऱ्या तरुण पिढीने सुद्धा हेच लक्षात घेतलं पाहिजे की आपला नेता
त्या ज्याच्या पाठीमागे आपण फिरतोय तो आपण त्याच्या पाठीमागे फिरताना इस्त्री करून त्याच्या पाठीमागे फिरतोय, परंतु आपली आई किंवा आपली पत्नी कुठं कोणाच तरी घरी धुणे भांडे करते, तर ती परिस्थिती न करता आपलं पहिले घराचं नियोजन, व्यवसाय, काम आणि दैनंदिन गरजा भागून तुम्ही समाजकारणामध्ये पडावं, अशी माझी एक तरुण राजकारणी म्हणून एक सजेशन आहे. शेवटच्या प्रश्नाकडे येतो. एक तरुणांना आपण काय संदेश द्याल? कारण गेल्या अनेक वर्षांचा आपण बघितलं तर आपला अनुभव देखील चांगला आहे. अनेक तरुण आपल्याला जोडले गेलेले आहेत. तरुणांना आपण एक या कट्ट्याच्या माध्यमातून काय संदेश द्याल? तरुणांना एक संदेश देईल की जे 17, 16 आता तुम्ही बघा नाशिक शहरामध्ये जी गुन्हेगारी वाढलेली होती त्यामध्ये जास्तीत जास्त मोस्ट ऑफ 17, 18 आणि बाल गुन्हेगार जास्त बरेच प्रमाणात आढळून खूप आले. बऱ्या प्रमाणात त्यामध्ये आढळत आहे. काय होतंय त्याच्यानी? पुढचे 7-8 वर्ष 10 वर्ष तुमचे जेल, कोणाला जन्मठेप, कोणाला काय या निमित्ताने तुमचं फ्युचर करिअर काहीच विषय नाही आहेत. त्यापेक्षा तुम्ही ह्या वयामध्ये तुमचं शिक्षण असेल आणि काय आपला जो काही वेळ व्यवसाय असेल, कामधंदा असेल, तुम्ही त्याच्यात जर घातला तर पुढचं तुमचं भविष्य हे चांगल्या गोष्टीसाठी होईल, ना की तुम्ही कट्ट्यावर बसून फक्त याच्या पाठीमागे त्याच्या पाठीमागे फिरून किंवा आपलं स्वतःचं वैयक्तिक नुकसान करून गुन्हेगारीकडे वळून जर तुम्ही जेलमध्ये जाण्याची संधी शोधणार असेल तर त्यापेक्षा तुम्ही कामाधंद्यामध्ये लक्ष घालावं, असे मी तरुणांना या ठिकाणी आपल्या माध्यमातून संदेश देईल. लखनजी, तुम्हाला असा अनुभव आला का काही? कारण तुम्ही राजकारणात काम करत असताना खरं तर आपली पार्श्वभूमी नाही किंवा आपले कोणीही राजकारणात नाही, की असा काही अनुभव आला की तुम्हाला वाटलं की नको आता हे राजकारण सोडून द्यावं आणि आपला काहीतरी व्यवसाय सांभाळावा असं? 100% आहे. म्हणजे सांगण्यासारखी परिस्थिती तर अशी होती की ज्या वेळेला वयाचं मी 20व्या वर्षामध्ये होतो त्यावेळेला माझे वडील एक्सपायर झाले. त्यांना 2 हार्ट अटॅक आलेले होते. त्यानंतर त्यांच्या पायाचं ऑपरेशन झालेलं. त्यामुळे ते एक्सपायर झाल्यानंतर आमची परिस्थिती इतकी खालावलेली होती की आमचं स्वतःचं घर विकून आम्ही भाड्याच्या रूममध्ये राहत होतो. 2 ते 3-4 वर्ष आम्ही त्या भाड्याच्या रूममध्ये राहिलो. आणि मी राजकारणात असताना अनेक लोकांच्या टिंगल त्यावेळी माझ्या कानावर ऐकायला येत होत्या की भाड्याच्या रूम मधला नगरसेवक काय होणार आहे. अच्छा. त्यावेळेला म्हणजे वाईट होती परिस्थिती आणि मनालाही वाटायचं की लोक म्हणतात ते काही चुकीचं थोडी, लोक म्हणतात तेही खरं आहे. कारण राजकारणात काम करत असताना आपल्याला आर्थिक येणं नसतं. कारण सध्याची ती मानसिकता वेगळी झालेली आहे. लोक नाही, आर्थिक येणं नसतं, पण आर्थिक आपल्याला द्यावंच लागतं आणि आपली ती परिस्थिती नाहीये, मग आपण कसं करणार. परंतु माझा त्यावेळेला असं वाटायचं मला की मग आता आपण घरात मोठं आहे, वडील एक्सपायर झालेले, आपण भाड्याच्या रूममध्ये राहतो, आपण आपलं व्यवसाय आणि काम सांभाळून आपण हे करू शकतो का. तर साहजिक आहे रात्रभर कधी कधी विचार करत बसायचो मी त्या गोष्टीवर. परंतु बजरंग बलीची माझ्यावर कृपा होती आणि अनेक लोकांचे, मित्रपरिवाराचे सगळ्यांचे साथ, आशीर्वाद होते. त्यामुळे मी हळूहळू माझ्या आयुष्यामध्ये प्रोग्रेस करत गेलो आणि आज तुमच्या समोर बसलो. आपण अनेक उपक्रम राबवले आहेत, ते असे कोणते उपक्रम आहेत ज्याचा जनतेला चांगला फायदा झाला? म्हणजे उपक्रम जर असे म्हटले तर असं सगळ्यात महत्वाची गोष्ट मी माझा एक शिवसेना बाळासाहेब ठाकरे सेवा गौरव पुरस्कार हा मी शिवसेना वर्धापन दिनाच्या दिवशी ज्या आपल्या प्रभागातील, म्हणजे आता कसं असतं तुम्हाला मोठे मोठे पुरस्कार ज्या ठिकाणी मिळतात तर त्या ठिकाणी कुठला मुंबईचा, पुण्याचा, इथला तिथला असे लोक तुम्ही शोधून काढून तुम्ही त्यांना पुरस्कार वगैरे करणार. परंतु माझा असा उद्देश होता की माझ्या प्रभागातले लोक आहे की त्यांच्यात कलागुण आहे, मग ते लोकांसमोर कशी आले पाहिजे. मग कुठले डॉक्टर असतील, वकील असतील, इंजिनियर असतील, त्यानंतर तुमचे नर्स असतील, वैद्यकीय सेवा देणारे असतील, अशा सर्व लोकांना एकत्र करून त्यांच्यातून निवडून त्यांना बाळासाहेब ठाकरे सेवा गौरव पुरस्कार ही अशा पद्धतीने मी दर शिवसेना वर्धापन दिनाला अशा पुरस्काराचे आयोजन करत असतो. विद्यार्थ्यांसाठी ना नफा ना तोटा तत्वावरती वह्यांचा विक्री असेल, माझ्या काही लोकांना मी त्या ठिकाणी पाठवून प्रत्येक शाळांमध्ये ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी गरीब विद्यार्थ्यांना जे महापालिकेच्या शाळेत शिक्षण घेतात, कारण मी स्वतः महानगरपालिकेच्या शाळेतला विद्यार्थी आहे, शिकलेलो, त्यामुळे मला त्यांच्यातली जाण माहिती आहे की त्यांना कुठे कुठे काय काय गोष्टीला कमतरता असते. त्यानिमित्ताने त्यांना ना नफा ना तोटा तत्वावर वह्या विक्रीचा असो, त्यानंतर आपल्या प्रभागातील कुठल्याही समस्या असेल त्या बाबतीतले निवेदन देणं असो, कोरोनाच्या काळामध्ये सगळे सातपूरकर लोक एकत्र येऊन आमचे पत्रकार होते एरंडे सर म्हणून आणि अनेक सर्व सामाजिक कार्यकर्ते यांनी एकत्र येऊन एक विचार केला की आपलं सातपूर म्हणून आपण एकत्र आलो पाहिजे आणि जे कोरोनाचे पेशंट आहेत, जे आज 1 रूम किचन मध्ये लोक राहतात, त्यांना जर क्वारंटाईन व्हायचं असेल एका रूम मध्ये बंद करायला तर 1 रूम किचन, तर सगळ्यांचे वावर असणारे मग हे लोक क्वारंटाईन कुठे होतील. तर त्यावेळेला आयसोलेशन सेंटर
की ज्या लोकांना आपण 8 दिवस 4 दिवस क्वारंटाईन ठेवू शकतो अशा ठिकाणी आम्ही सातपूर येथे पपाया नर्सरीच्या समोर सौभाग्य लॉन्स आहे त्या ठिकाणी सर्व लोकांच्या साथीने त्या ठिकाणी आयसोलेशन सेंटर ओपन केलं होतं आणि त्यामध्ये माझा खारीचा वाटा म्हणून मी माझ्या वडिलांच्या नावे 11,000 रुपये त्या ठिकाणी आयसोलेशन सेंटरला दिले होते. त्यानंतर कोरोना काळात लोक कामगार वस्ती असल्यामुळे सगळे लोक घरी होते. महिनाभर दीड महिना कंपन्या बंद असल्यामुळे लोकांच्या दैनंदिन खाण्यापिण्यावर परिणाम झालेले होते. तर जे लोक कामगार होते त्यांचं हातावर पोट होतं त्या लोकांना धान्य वाटप असते. म्हणजे अशा प्रकारे जे जे उपक्रम माझ्याकडनं शक्य होते की माझ्या आर्थिक गोष्टीला करू शकतो मी त्या गोष्टी विद्यार्थ्यांसाठी कलागुणांना वाव मिळावा म्हणून त्या ठिकाणी चित्रकला स्पर्धा असेल अशा विविध गोष्टींचा उपक्रम मी त्या ठिकाणी लावा. महिला सक्षमीकरणासाठी महिला दिनाच्या दिवशी त्या महिलांना एखादं शिवणकामचं शिबिर असेल किंवा असं काहीतरी नवीन करण्याचा माझा मानस असतो आणि मी ते भविष्यातही करत राहणार आहे. धन्यवाद, तुम्ही कट्ट्यावर येऊन मनमोकळ्या गप्पा मारल्या. धन्यवाद. पुन्हा एकदा नवीन पाहुण्यांसह भेटूयात महाराष्ट्र कट्ट्यावर. तोपर्यंत पाहत राहा न्यूज 24 महाराष्ट्र लाईव्ह.